सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आपले जे आयटीची ट्रेड आहे ही ट्रेड कशी चॉईस करायची किंवा ट्रेड चॉईस करताना कोणत्या गोष्टी त्या विचारात घ्यायच्या. ऑलरेडी जे ऍडमिशनने चांगला स्पीड पकडला आहे. खूप मुलांनी रजिस्ट्रेशन पण करून टाकलं, प्रेफरन्स पण त्यांची भरून झाली. आता मागचं जे व्हिडिओ टाकलं ते खूप कमी मुलांनी बघितलंय. ठीक आहे, तर याच्यावरून तुमचा जो सिरियसनेस आहे हा सिरियसनेस समजतो. मला एवढंच सांगायचं आहे, कोणती पण ट्रेड घेण्याच्या आधी तुम्ही काय करा, थोडासा विचार करा, गांभीर्याने विचार करा. आयटी म्हणजे कोणती पण ट्रेड घ्यायची, करून मोकळ होऊन जायचं असं नका करू, याच्याने तुमचंच नुकसान होणार आहे. आता कालच एका मुलाने कमेंट केली होती की कोणीच आयटी घेऊ नका, बाहेर मार्केट खूप खराब आहे, अशी आपल्या व्हिडिओला खाली कमेंट करताय. तर या मुलांचा प्रॉब्लेम काय किंवा यांचं नुकसान कशामुळे झालंय, तर याच्यामुळेच झालेलं आहे. चुकीची ट्रेड सिलेक्ट केली, घाई फॉर्म भरून दिला, एकदम ऍडमिशन घ्यायचं म्हणून घ्यायचं किंवा पुढे अप्रेंटिस करायचे नाही, हे जे त्यांचे चुकीचे त्यांनी निर्णय घेतले याच्यामुळे त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. ते तुमचं होऊ नये म्हणून आपण असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतोय. आणि मी जी सिरीज बनवणार होतो प्रत्येक ट्रेड विषयी मी तुम्हाला 5-5 मिनिटात माहिती देणार होतो. त्याऐवजी आता डीव्हीटीनेच काय केलं बघा, शासनानेच काय केलंय, तुम्हाला आता ही जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ऍडमिशनची, या वेबसाईटवर एक नवीन हे दिसत असेल, पीडीएफ दिसत असेल किंवा नवीन नोटिफिकेशन दिसत असेल. आता हे नोटिफिकेशन काय, तुमच्या माहितीप्रमाणे किंवा तुमच्या माहितीतल्या जेवढ्या पण ट्रेड असेल किंवा जी पण तुमची आवडीची ट्रेड असेल त्या सर्व ट्रेड विषयी इथं त्यांनी पूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. बघा, ती पीडीएफ ओपन केला असं काहीतरी तुम्हाला दिसेल. आता या पीडीएफच्या खाली खाली गेलो, सर्वात पहिले काय म्हटलंय त्यांनी, आयट्या बद्दल माहिती. तुम्ही आयट्या करताय ना, तर आयट्या काय आहे हे सुद्धा त्यांनी व्हिडिओद्वारे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. किंवा आयट्या कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर येतं, कोणत्या शासनाच्या अंडर येतं, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिली. त्यानंतर आता बघा, इंजिनिअरिंग ट्रेड, नॉन इंजिनिअरिंग ट्रेड असे दोन ग्रुप केलेले. इंजिनिअरिंग ट्रेड कोणत्या, ज्याच्यात मॅथ, ड्रॉइंग हे सर्व सब्जेक्ट असतात, बरोबर. नॉन इंजिनिअरिंग ट्रेड कोणता, ज्या समजा कोपा असेल, ज्याच्यात फारसा इंजिनिअरिंगचा संबंध नाही. कोपा असेल, त्यानंतर आपली अॅग्रो प्रोसेसिंग असेल, फूड प्रोसेसिंग असेल, बेकर असेल, फॅशन डिझायनिंग असेल, याचा इंजिनिअरिंगचा फारसा संबंध येत नाही. त्यामुळे ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात, नॉन इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये. तर तुमची जी काही ज्या ट्रेड बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल, कोणती पण ट्रेड असो, हे बघा इथं आपण जर खाली गेलो तर तुमच्या लक्षात येईल. बघा, साधारण 150 ते 200 ट्रेड बद्दल त्यांनी पूर्ण एकाच पीडीएफ मध्ये माहिती दिलेली. तुम्हाला जी पण ट्रेड पाहिजे असेल त्या ट्रेडवर फक्त तुम्हाला काय करायचंय, टिक करायचंय आणि त्याची माहिती लगेच तुमची ओपन होऊन जाणार आहे. 10-15 मिनिटं तुमचे फक्त खर्च होतील, पण त्या ट्रेड बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती ही भेटून जाणार आहे. बघा, समजा आता ही नवीन ट्रेड आलेली काय, एक मिनिट, हा बघा, आता ही नवीन ट्रेड आलेली काय, ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन, 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग ही नवीन ट्रेड आली. आता काय आहे, हे खूप मुलांना माहित नसेल. जे तुमचे पासआउट झालेले मित्र आहेत त्यांना सुद्धा माहित नसेल, कारण ही ट्रेड नवीन आलेली. ही पण नवीन आलेली काय, ऍडव्हान्स सीएनसी मशीनिंग टेक्नॉलॉजी. समजा आता मी याच्यावर टिक केलं, तर टिक केल्यावर काय होतं बघा, लगेच त्याच्याबद्दल युट्यूबवर एक व्हिडिओ आहे, एक व्हिडिओ ओपन होऊन जातं. साधारण 10-15 मिनिटाचा एक व्हिडिओ असेल. पण हे जर व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घेतलं तर त्या पूर्ण ट्रेडमध्ये काय काय आहे, काय काय नाही, किंवा काय काय माहिती दिलेली किंवा ती करायची का नाही, या सर्व गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक काय होऊन जातील, सर्व क्लिअर होऊन जातील. तर तुम्ही काय करा, नक्की या ज्या ही जी पीडीएफ आहे याचा पुरेपूर फायदा घ्या आणि ज्या तुमच्या आवडीच्या ट्रेड आहे त्याच्याबद्दल पहिले माहिती घ्या आणि मगच प्रेफरन्स भरा. फॉर्म भरायला घाई करू नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगतो, 30 जून पर्यंत मुदत आहे, फॉर्म भरायला घाई करू नका. एकदा प्रेफरन्स भरून झाले का नंतर मग तुमच्या लक्षात येतं आपल्याला जे प्रेफरन्स आहे हे प्रेफरन्स काय करायचे, चेंज करायचे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये खूप तुमचा वेळ पण वाया जाईल आणि सर्वांचाच वेळ वाया जाईल. तर एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि ही जी नवीन पीडीएफ आलेली आहे याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा प्रयत्न करा. जी पण तुम्हाला ट्रेड पाहिजे असेल त्या सर्व ट्रेडची माहिती याच्यावर भेटून जाईल. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आणखी काय अडचण असेल तर खाली कमेंट करा. किंवा जर या ट्रेडमध्ये या पीडीएफ मध्ये तुम्हाला कोणत्या ट्रेडची माहिती भेटली नसेल आणि त्या ट्रेडची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला खाली त्या ट्रेडचं नाव कमेंटमध्ये टाकून द्या. मी त्याच्यावर लगेच उद्या परवा लगेच त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येईल. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.